जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याण पूर्व येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आज कल्याण न्यायालयातील वकील संघटनेने कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर हातात जज साहब इंसाफ दो, बेटियों के हत्यारों को फांसी दो अशा आशयाचे पोस्टर हातात घेत आरोपी विशाल गवळी याचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी करत वकील संघटनेने आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन दिले। त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे वकिलांनी सांगितले। सुधा जोशी बोलते। आज आम्ही सर्व वकील, महिला व पुरुष वकिलांनी माननीय तहसीलदारांना या कल्याण ईस्ट मधलं जो घटना आहे त्या संदर्भात निवेदन दिलेले आहे आणि त्या केस मधल्या आरोपीला पर्टिक्युलरली लवकरात लवकर केस चालवून, जसं जगताप साहेबांनी सांगितलं, डे टू डे हिअरिंग करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी निवेदन दिलेलं आहे। त्याच्या अंतर्गतच मी बोलते, विषयाला धरूनच बोलते। कल्याण मधील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आम्ही वारंवार विनंती करतो प्रशासनाला। महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त गस्त वाढवावा, तसं जगताप साहेबांनी सांगितलं तसं इतर महिलांसाठी जे कायदे आहे त्याच्या अंमलबजावणी व्यवस्थित व्हावा आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करावी आणि त्यांच्या फिर्याद लवकरात लवकर घेण्यात यावी। त्यांना जास्त वेळ पोलीस स्टेशनला थांबवून ठेवू नये। त्यांना जास्तीत जास्त महिला पोलिसांना प्रोव्हाइड करावी, जेणेकरून त्यांच्या समस्या त्यांना सांगतील आणि मुली जर मिसिंग असतील त्यांची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी आणि 24 तासात त्याचा तपास करावी, म्हणजे जिवंतपणे त्या मिसिंग व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी करावी। आणि ह्या केसमध्ये जसं निर्भयामध्ये संपूर्ण देश इंटरॅक्ट झाला होता आणि संपूर्ण देशात आंदोलन झाला होता, तसं तुम्ही पत्रकार म्हणून ह्या आपल्या देशात सगळे विषय पोहोचवतात, तसं कल्याण मधलं जी निर्भया आहे तिची जी विषय संपूर्ण देशात पोहोचवावी, जेणेकरून प्रशासनापर्यंत हा विषय जायला पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने जास्तीत जास्त दक्षता घ्यायला पाहिजे। तसं निर्भयासाठी त्याचा देश संपूर्ण पेटून उठले होते, जेणेकरून वकील जर रस्त्यावर येतात त्याच्या विषयाचं गांभीर्य सगळ्यांना समजलं असेल तर या विषयाचं गांभीर्य आपल्या राज्याच्या होम मिनिस्टरला आणि देशाच्या होम मिनिस्टरला पर्यंत तुम्ही पोहोचवावी, म्हणजे महिलांच्या सुरक्षतेमध्ये जास्तीत जास्त वाढ होईल। फक्त देशात एक नारा होता, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी ही नहीं बचेगा तो उसको आगे हम करेंगे क्या? इसके लिए पहला बेटी बचना चाहिए, उसके बाद आगे का विषय। इसके लिए बेटी बचाने के लिए हम रास्ते में आए हैं, इसका विषय पूरा देश। आज आम्ही जो मोर्चा काढला सर्व वकील संघटनांनी, कल्याणच्या भारत आम्ही माननीय तहसीलदारांना जे निवेदन दिले आहे त्याच्यामध्ये हा जो मुलीबद्दलचा जो खटला आहे याच्यामध्ये आपल्या त्या मुलीची त्या आरोपीने निर्घृणपणे अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे। हा खटला या कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन डे टू डे चालवण्यात यावं आणि त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी, ही आम्ही त्याच्यामध्ये विनंती केलेली आहे, मागणी केलेली आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।